नांदेडमधून आहे। नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या करण्यात आली आहे। वसतिगृहाच्या चालकावरती आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। महाविद्यालयाची फी थकल्याने विद्यार्थिनीला तो मानसिक त्रास सुद्धा देत होता। हडकोतल्या शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयातली ही घटना आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस जीवन गोगरे पाटलांवरती आरोप करण्यात आलाय। विद्यार्थिनीला मानसिक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप गोगरे पाटलांवरती करण्यात आला आहे आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद सुद्धा करण्यात आली आहे। मला 1-1:30च्या दरम्यान कॉल आला, तुमच्या मुलीने फाशी घेतली। मी जाऊन बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज कळाला नाही। फाशी नसून तिला मारून लटकवण्यात आले असल्याचा मला संशय आहे। जोपर्यंत त्याचा छडा किंवा तपास लागणार नाही, माझ्या मुलीला न्याय भेटणार नाही, तोपर्यंत मी डेथ बॉडी नेऊन अंत्यसंस्कार करणार नाही आणि इथून उठणारही नाही। त्यामुळे जोपर्यंत या घटनेचा छडा लागत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही असा पवित्रा विद्यार्थिनीच्या वडिलांनी घेतलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी प्रवीण कंधारे सध्या आपल्या सोबत आहे। प्रवीण, नेमका हा सगळा प्रकार काय आहे आणि सध्या या जीवन घोगरेंची काही प्रतिक्रिया आली आहे का आणि पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात? नक्कीच नांदेड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका 25 वर्षीय विद्यार्थिनीचा वसतिगृहात गळफास देऊन आत्महत्या केलेली आहे आणि या मुलीचं नाव जे आहे आकांक्षा मुंजाजी गायकवाड असं आहे। एकूणच पाहता हडको परिसरातील शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षामध्ये शिकत आहे आणि इथंच बाजूला एक जीवन घोगरे राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांच्या इथं ती किरायाने राहायची आणि याच ठिकाणी ज्या विद्यार्थिनी गळफास देऊन आत्महत्या केलेली आहे। पण घरच्यांकडून असा आरोप केला जातोय की या मुलींना त्रास दिलेला आहे, मानसिक त्रास आणि अत्याचार केलाय असाही आरोप कुटुंबियांनी केलेला आहे आणि आता जीवन घोगरे पाटलावर ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नक्कीच, धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।